सो नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। सो मित्रांनो, आज आहे विसर्जन सोहळा। सो आज पूर्ण विसर्जन कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला आपण पवईमधले थोडेसे गणपती कव्हर करणार आहोत व त्याच्यानंतर रात्री आपण गिरगावला जाणार आहोत व तिथे लालबागचा राजा व चिंतामणी व बरेचसे गणपती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सो कुठेही जाऊ नका, चॅनलमध्ये सोबत राहा आणि चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मुंबई उपनगरातली सगळ्यात उंच मूर्ती साकीनाक्याचा महाराजा थोड्याच वेळामध्ये विसर्जनासाठी निघणार आहे व दुसऱ्या बाजूला बघू शकता तुम्ही मंडपसुद्धा काढण्याचं सगळं काम चालू आहे। सो 1-4 वाजेपर्यंत मूर्ती साकीनाक्यामधून विसर्जनासाठी निघेल व दुसऱ्या बाजूला वायरी वगैरे कट करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून नंतर अडचण होऊ नये मूर्त्यांना म्हणून।
सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत गिरगावला आणि रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि आपण आल्या आपल्याला दिसला आहे काळ चौकीचा महागणपती. सो बघू शकता आपण आता आहोत 7 रस्त्याला आणि इथूनच सगळे गणपती जाणार आहेत. सो प्रत्येक गणपती आपल्याला बघायला मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका मित्रांनो. आणि मूर्ती बघा पाठीमागे आहे काळा चौकीचा महागणपती. हे बघा, आता इथूनच सगळे गणपती आपल्याला लाईनीत मिळणार आहेत. मित्रांनो, चिंतामणी याच्या मागेच आहे 2-3 गणपती सोडून. सो आपण त्यांचा चिंतामणीचा इथेच वेट करूया व नंतर आपण जाणार आहोत लालबागच्या मिरवणुकीला. सो आपण तिकडे जाऊन लालबागचा राजा थोडासा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आपला मित्र परिवार आपल्या सगळ्या सोबत आहे. सो बघू शकता तुम्ही. आला चिंतामणी आला मित्रांनो. बघू शकता तुम्ही चिंतामणीचं खूप जवळून दर्शन झालेलं आहे व आपण आता मिरवणुकीमधूनच पुढे चिंतामणीच्या आपले व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. सो चला, मिरवणुकीतून आपण पुढे जाऊया चिंतामणी सोबत. चिंतामणी आता पोचला आहे 7 रस्त्याला. प्रचंड गर्दी आहे, भयानक एकदम. व पाठोपाठ सगळे लागोपाठ गणपती आहेत मागच्या मागे. सो तुम्हाला दाखवतो मित्रांनो, थोडं पुढे गेल्यावर गणपती आहेत मागे. स्नॅप पण अच्छा होता. स्नॅपवर काढतो सकाळी नाही निघाले तर एवढं मला वाटतंय. एवढी ताकद नसते, एवढी ताकद नसते राहिली.
मला पण हा बोलला ना असेल वाटतं. एक पोझिशन मस्त आहे ना बसायची. नाही बहुत काम किया है. हे काम करण्याची म्हणतात रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आला 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 जिंदगीचा चिंतामणी आला. सो मित्रांनो, मुंबई सेंट्रलला आपल्याला मिळाला आहे ताडदेवचा राजा. रात्रीचे वाजले आहेत 3. अजून ह्याला पोचायला गिरगावला बराचसा टाइम जाणार आहे मित्रांनो. सकाळपर्यंत आपल्याला बरेचसे गणपती भेटणार आहेत इकडे. सो कुठेही जाऊ नका, खूप मजा येणार आहे आणि खूप सारे गणपती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो शेवटमध्ये असेच राहा सोबत. लाईटकडे बघ जरा. लाईट ना सकाळचे वाजले आहेत 4:30 आणि मित्रांनो, ही पब्लिक बघू शकता तुम्ही. ही विसर्जनासाठी नाही तर फक्त लालबागच्या राजासाठी थांबलेली आहे, फक्त एक झलक बघण्यासाठी. सो कुठल्याही क्षणी इकडे लालबागचा राजा येऊ शकतो. सो आपण इथेच वेट करणार आहोत आणि बघणार आहोत. सो आता आपण उभं आहोत गिरगावमध्ये. सो फक्त मूर्त्या बघा मित्रांनो, एका पाठ लागोपाठ सगळ्या मूर्त्या आहेत व लालबागचा राजा इथूनच येणार आहे. सो आपण इकडे थांबलेलो आहोत लालबागच्या राजासाठी. एका पाठोपाठ सगळ्या मूर्त्या असल्यामुळे लालबागच्या राजाला यायला उशीर झालेला आहे ॲक्च्युलीमध्ये. इतक्यात नाही तर लालबागचा राजा इथे टच असतो. सो बघूया, वेट करूया आपण आणि तुम्ही व्हिडिओमध्ये असे सोबत राहा.
सकाळचे वाजले 5:30 आणि आपला मित्र अतुल घाग हा लालबागच्या राजाची वाट पाहून पाहून त्यांनी एक झोपसुद्धा काढलेली आहे, बघू शकता. मित्रांनो, उमरखाडीचा राजा आलेला आहे, म्हणजेच ह्याचा अर्थ लालबागचा राजा सुद्धा याच्या मागे आहे. सो कधीही तो इथे येऊ शकतो, जेणेकरून आता इथे बरीचशी गर्दी वाढलेली आहे आणि आता अजून खचाखच गर्दी होणार आहे. इकडे बघू शकता तुम्ही आजूबाजूला. फायनली मित्रांनो 6:30 वाजता लालबागचा राजा गिरगावला दाखल झालेला आहे, बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो, चिंतामणी सुद्धा इथून येणार आहे आता आणि लालबागच्या मागे तसाच सेम गिरगावला जाणार आहे. सो आता आपणही सुद्धा गिरगावमधून निघतो आहोत आणि आता आपण जाणार आहोत पवईला विसर्जन सोहळ्याच्या इथे. सो भेटूया आपण तिथे. मित्रांनो, वाजल्या सकाळचे 10:30 व अजून साकीनाक्याचा महाराजा व विघ्नहर्ता विसर्जन झालेले नाही आहे, बिकॉज पवईला मूर्त्या खूप जास्त होत्या.
ट्रेन नंबर 2 शिंदे साहेब लागतोय का? अडचण आहे, जॉईन चालू आहे, होईल ना लवकर? घ्या चला, एक्सप्रेस लावा आपला. गणपती बाप्पा